इस तरह से महाराष्ट्र बीजेपी के अध्यक्ष कह रहे हैं कि महाराष्ट्र की सरकार गुंडों के सहारे चल रही है। हमें लगता है उन्हें भारतीय जनता पार्टी की असलियत पता नहीं। देश में सबसे ज़्यादा आपराधिक पार्श्वभूमि के नेता भारतीय जनता पार्टी में है, चाहे वो एमपी हो या एमएलए हो। मोदी साहब तो जब मुख्यमंत्री थे गुजरात के, दाऊद के साथ काम करने वाले गुंडे को जिस पे ढाढ़ा लगा था, पुरुषोत्तम सोलंकी को उन्होंने मंत्री बनाया था। आज भी पूरे देश में सबसे ज़्यादा आपराधिक छवि के लोग भारतीय जनता पार्टी में हैं। हमें लगता है ये जानकारी चंद्रकांत पाटिल जी को लेनी चाहिए और उन्हें ये समझना पड़ेगा, अगर सबसे ज़्यादा गुंडे किसी पार्टी में हैं तो वो बीजेपी में। पाटील म्हणतात की सरकार गुंड आणि पोलिसांच्या जीवावर सरकार चालवते. मला वाटते मोदी साहेब, अमित शाह जी ज्या पद्धतीने गुजरातमध्ये सरकार चालवत होते, त्यांच्या सरकारमध्ये पुरुषोत्तम सोलंकी नावाच्या दाऊदचा हस्तक होता. त्यांनी मंत्री केलं होतं. ज्यांच्यावर टाडा लागला होता असे लोक मोदी साहेब मंत्री करत होते. आज पण मोदी साहेबांच्या कॅबिनेटमध्ये गुंड आहे. इतर राज्यांमध्ये ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहे असे लोक त्या सरकारमध्ये आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्या लोकांनी ॲफिडेव्हिट सादर केलेले आहे त्याच्या जास्त केसेस असणारे नेते हे भारतीय जनता पक्षात आहे. मला वाटते त्याच्या बाबतीत हे चंद्रकांत पाटीलजी सांगत आहे. एन CBI regarding the cases pending before them, what is the status of that cases? Supreme Court asked the agencies. They have to file the affidavit, but they had submit only the list of the cases. The Supreme Court has said you have to file a detailed affidavit regarding the cases. There is a people of country, people understand that the misuse of CBI and ED is there. The way Supreme Court had pinpointed the issue, definitely the misuse of ED and CBI is there. Cases are pending year on year. No inquiry completed. No charges had been filed in time frame. The misuse of ED is there. People were saying about that. Now the way Supreme Court asked the agency, it is clear that vendetta politics due to has been there. Misuse of CBI, ED and agencies has been done by ruling party against the opposition leaders. सुप्रीम कोर्ट ने ईडी और सीबीआई से नाराजगी जताते हुए कि इसका राजनीतिक इस्तेमाल हो रहा है. सालों साल मामले खत्म नहीं होते, इंक्वायरी चलते रहती है, दबाव में लोगों को रखा जाता है, चार्जशीट फाइल नहीं होती. इसको लेके सुप्रीम कोर्ट ने एफिडेविट फाइल करने के लिए कहा था. ईडी ने सिर्फ उसकी सूची दर्ज करके दे दी. सुप्रीम कोर्ट ने कहा कि इस पे आप ढंग से एफिडेविट दाखिल करने का काम करें. जिस तरह से लोगों के मन में शंका है या बार बार राजनीतिक बदले की भावना से इन एजेंसियों का इस्तेमाल किया जा रहा है, अब ये सिद्ध होने लगा है. खड़से साहब की संपत्ति जब्त की गई या महाराष्ट्र में या देश भर में विपक्ष के नेताओं के खिलाफ ईडी का इस्तेमाल हो रहा है. जो बात सभी लोग कह रहे थे, अब सीबीआई और ईडी को लेके सुप्रीम कोर्ट के मन में भी शंका पैदा हो गई. यांची ईडीने संपत्ती जप्त केली काय म्हणा. ईडी आणि सीबीआयच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की ज्या पद्धतीने यांचा तपास सुरू आहे ते त्याच्यावर संदेह निर्माण करण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने ॲफिडेव्हिट सादर करण्याबाबत सांगितलं होतं या एजन्सीजला. त्यांनी याद्या देऊन त्यांचं काम पूर्ण झालं अशी भूमिका स्वीकारली. त्या बाबतीत आता सुप्रीम कोर्टाने ईडी असेल, सीबीआय असेल, त्यांच्यावर राजकीय केसेस आणि इतर केसेस किती प्रलंबित आहे, काय स्टेटस आहे ते माहिती घेतलेली आहे. आता सुप्रीम कोर्टला पण शंका निर्माण होत चाललेली आहे की ईडीचा वापर राजकीय हेतूने करत आहे
खडसे साहेबांची संपत्ती जप्त केली असेल किंवा इतर लोकांना वारंवार बोलवण्यात येत आहे, गुन्हा दाखल करत आहे, तर सुप्रीम कोर्ट याच्यावर शंका निर्माण करते. याचा अर्थ जे राजकीय लोकांवर सूड भावनेने या प्रकारे कारवाई होत होती हे सत्य आहे, आता लोकांना कळू लागलेले. More doses should be allotted to Kerala as well as Maharashtra. Definitely, Maharashtra had also recorded 11 lakh doses a day. It's not a case of making records. There should be every day 1 crore doses will have to be available in the country. Definitely, the Kerala is having peak. Maharashtra is also most affected state in the country. We demand that second doses are very much need of the hour. More than 25 lakh doses required for second doses every day. We demand that centers should provide second doses every day along with the new doses. मराठी देशामध्ये लसीच्या टप्पा 1 दिवसात 1 कोटी लावण्याचा पार करण्यात आला. निश्चित रूपाने 1 दिवसात महाराष्ट्रामध्ये पण 11 लाख डोसेस लावण्यात आले होते. 1 दिवशी 1 कोटी लावून हे कीर्तिमान घडण्याचा विषय नाही. हाच 1 कोटी डोसेस दर दिवस देशामध्ये लोकांना उपलब्ध झाली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या डोजेससाठी 20-25 लाख दर दिवस पेंडिंग असत आहे. त्यासाठी आमची मागणी आहे की सेकंड डोसचा जे साठा आम्हाला गरजेचं आहे ते उपलब्ध केलं पाहिजे. त्याचबरोबर केरळ, महाराष्ट्र सारख्या राज्यांमध्ये जिथे पॉझिटिव्हिटी केरळमध्ये आता पीक आलेली आहे, महाराष्ट्रामध्ये पण या पद्धतीने गेली 1.5 वर्ष केसेस निघाले, ते पाहता या 2 राज्यामध्ये जास्तीत जास्त लस उपलब्ध करून दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे. 1 करोड़ डोजेस का आंकड़ा 1 दिन में पार किया है. निश्चित रूप से महाराष्ट्र भी 11-11 लाख डोज लगा रही है. एक दिन में 1 करोड़ डोजेज लगाने से काम नहीं चलेगा. हर दिन 1 करोड़ डोज लगाई जाए, तब जाके जल्द से जल्द लोगों को डोजेस मिलेंगे. सेकंड डोज का भी टारगेट हम पूरा नहीं कर पा रहे हैं. हम मांग करते हैं कि महाराष्ट्र में सेकंड डोज जितनी ड्यू है उतना एक बार दे. उसके बाद जो भी स्टॉक है केरल और महाराष्ट्र जैसे राज्यों में उसकी आपूर्ति ज़्यादा से ज़्यादा की जाए, हम मांग करते हैं. To control the crowd in the festive season, definitely state of Maharashtra is trying their level best. We are making SOPs regarding the festivals, but the ruling party in center, Bharatiya Janata Party, their cadre in the state of Maharashtra, they are saying we are not going to abide by the SOPs. We are going to celebrate the festival with crowd gathering. They are asking for opening of religious places. This kind of a thing is against the center's advisory. The dual face of Bharatiya Janata Party is there. Center is saying something else, and the state BJP cadre, they want to defy the orders of the state government. In Kerala, there is a spike in the COVID. अन्य राज्यों में भी कोविड की संख्या में बढ़ोतरी हो रही है. केरल में तो पीक आ गया है. महाराष्ट्र सरकार को केंद्र सरकार की तरफ से बताया जा रहा है कि आप त्योहारों के समय में भीड़ को नियंत्रित करें. निश्चित रूप से राज्य सरकार अलग अलग त्योहारों को लेकर नियम बना रही है. जनता भी उसे मानने के लिए तैयार है. लेकिन जिस पार्टी की सत्ता केंद्र में है, भारतीय जनता पार्टी, वो महाराष्ट्र के लोगों को गुमराह करने का काम कर रही है. हम सरकारी नियम मानेंगे नहीं. धर्म स्थल खोलने के लिए आंदोलन करने की बात कर रही है. भारतीय जनता पार्टी का दोहरा चरित्र सामने आ रहा है. केंद्र दबाव डालेगी, केंद्र नियम बनाने के लिए कहेगी,
और भारतीय जनता पार्टी कहे कि हम नहीं मानेंगे, हमें लगता है राजनीति का दर्जा किस हद तक गिर गया है, इससे सिद्ध होने लगा है। सर चंद्रकांत रोल सर. देशातल्या काही राज्यांमध्ये, विशेषकर केरळ आणि तदनंतर महाराष्ट्रामध्ये पण कोविडच्या केसेसच्या वाढ दिसते. सण असताना केंद्र सरकारचं म्हणणं आहे की आपण कुठेतरी नियमावली तयार करून गर्दी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. निश्चित रूपाने राज्य सरकार झपाट्याने केसेस वाढू नये या बाबतीत दक्षता घेत आहे. नियमावली तयार करून जनतेपर्यंत घेऊन जात आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी या केंद्र सरकार सत्तेमध्ये आहे, भारतीय जनता पक्ष, त्यांचेच नेते आम्ही कुठलेही नियम पाळणार नाही, कुठलेही नियम मानणार नाही या प्रकारे लोकांना आवाहन करताय. दही अंडे असेल लोक सांगताय की मुख्यमंत्रीच्या शब्दाला आम्ही मान देऊ, पण भाजपच्या नेत्यांना हे पटत नाही. आता धार्मिक स्थळं उघडण्याबाबत पण ते आग्रही आहे, त्याच्या बाबतीत पण आंदोलन करताय. पण त्याला केंद्र सरकारचे नियम, केंद्र सरकारच्या गाईडलाईन त्याला ते मानण्याला तयार नाही. आता मोदी साहेबांना पण ते मानत नाही, केंद्राचे नियम मानत नाही, याच्यातून स्पष्ट होऊ लागलेलं आहे.